हाय, गुड मॉर्निंग. बघा सकाळी सकाळी उठले मी. आता 6 वाजलेत, 6:30 वाजायला लागलेत बघा घड्याळ पाठीमागे. आता करायचं मला सकाळी सकाळी स्वयंपाक. उशीर झाला आहे मला, 6 वाजता उठते पण आज 6:30 वाजले तरी डोळ्यातली काय झोप जायना झाली बघा माझ्या. झोपीतच आहे मी. आता 6:30 वाजल्या, डोळे मिळे बघा माझे कसे धोधरून गेल्यात सगळे. आत्ताच उठली. चला तर तुम्हाला दाखवते बघा बाहेर किती अंधार आहे. हे बघा पूर्ण बाहेर अंधार अंधार झाले अजून, म्हणजे उजळलेलं नाही आहे अजून पण. आणि स्वयंपाक करायचा. चला तर मग हात पहिले धुवून घेते, हात साफ करून घ्यायचं पहिलं कारण झोपेतून उठल्यावरती. आणि भाजी पण करायची आहे, पीठ पण कणिक मळायचं आहे मला अजून. सकाळ म्हणजे उशीर झाला आहे मला, नाहीतर मी थोडं लवकरच उठते. आणि दीदी जाते बघा 7ला. आणि हा बघा फ्लावर अर्धा किलो आणला आहे, तर पाव किलो हे निघालं आहे, पाव किलो ते निघालं. पाठीमागची बाजू पाव किलो, पुढची बाजू पाव किलो असं झालं बघा ते. तर आता हे फ्लावर मी कट करून घेते, मस्त भाजी पण करते. आणि इकडं बघा मी कांदा आणि टॅमॅटो भाजून घेतला आहे, त्याची प्युरी करायची आहे मला अजून. झोप काय डोळ्यातली जात नाही बरं का. आणि कणिक मळून घेतली आहे लगेच, कणिक मळून घेतली, भाजी पटापटा पटपटा कट करून घेतली. आता हे कांदा आणि टॅमॅटोची प्युरी जराशी बारीक करून थोडी मला भडकायला लागली. म्हणले तुला लवकर उठायला काय होतं आहे काय, आणि काय रोज रोज जातो काय, कधी तर जरा लवकर जातो तर लवकर द्यायचं ना. म्हणून थोडंसं चिडायला लागले ते पण. आता मी गप्पच बसून आपली गप्प ऐकत बसली. तर बघा भाजी पण झाली आपली आता इकडं मग कामाला. तर बघा फायनली भाजी मस्त शिजत शिजत आली. आता मस्त तेल म्हणजे सुक्कीच करायची भाजी आपल्याला, कारण डब्याला द्यायची असल्यामुळं आपल्या भाज्या सुक्याच लागतात. तर म्हणलं हे कांद्या बिंद्या सगळं सगळं किचन कट्टा पुसून घेते लगेच. म्हणलं चपात्या पण करून घेऊ, कारण 2च चपात्या द्यायच्या असतात, जास्त नाही. दीदीसाठी 2च चपात्या करायच्या आहेत. आणि दाजींना पण द्यायचा आहे डब्बा, कारण दाजी पण जाणार आहेत, दीदी पण जाणार आहे. दाजींना आज जरा लवकर जायचं आहे ना, ते काहीतरी मटेरियल त्यांना पाठवायचं आहे, त्यामुळं दाजींना लवकर जायचं असल्यामुळं मला पण लवकर उठावं लागलं. नाहीतर मी लवकर उठत नाही सहसा, तरी 6:30-7ला उठते मी. पण आज जरा लवकर जायचं होतं दोघाला बी, त्यामुळं बघा लवकर लवकर स्वयंपाक करून घेतली. फ्लावरची भाजी आणि चपाती. त्यांना काय भात वगैरे काय नाही चालत आहे, नुसती भाजी चपाती दिली तरी भागतं आपला डबा नाही का. तर बघा मस्त गरम गरम चपात्या पण झाल्या आणि भाजी पण झाली आपली फ्लावरची. आता डब्बा भरून देते ह्या दोघाचा पण. हे बघा 2 चपात्या भरते, कारण जास्त दाजी डबा नाही, डब्याला जास्त चपात्या नेत नाही, दीदी पण जास्त नेत नाही, 2च असतात मोजूनच त्यांचे डबे. चला तर मग फायनल त्यांचं तर भरून दिलं डबे. आता या घरातल्या थोड्याशा जाळ्या बिळ्या काढून घेते. इकडं पण जाळ्या झाल्यात बघा. आणि आज मला अचानक जरासं बाहेर जायचं निघालं, कारण दाजीने पार्सल तर आणलं आहे, पण तो पार्सल अर्ध्यातच अडकल्यानं मला म्हणले की तू जाऊन घेऊन येत जाय, कारण मी दीदीला घेऊन गेलो म्हणले. चला तर मिनी ब्लॉग कसा वाटाय नक्कीच सांगा. बाय.